श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत आहे. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोतेहो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्त्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांअंतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. श्रोतेहो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे, परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे, हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित, गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे, तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधानं देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जे सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं, मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं. तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला, मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत. उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल. तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास, त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाव बेटी पढाव सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं PM किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळं कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळंच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
मोदी साहेबाच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे ज्या फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल, इथेनॉल मध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013, 14 आणि 26, 27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता. बांबू काढून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे. श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्याच शब्दात. मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां हैं. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है. श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.